नमस्कार। आज सकाळपासूनच संपूर्ण न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावरती आमदार संजय गायकवाड यांच्या बातम्या आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने आमदार निवास या ठिकाणातील आकाशवाणी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारझोड केली, त्यानंतर काही प्रश्न निर्माण झालेले आहेत। संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने कायदा हातात घेतलेला आहे तो योग्य की अयोग्य? महाराष्ट्र सरकार वेळोवेळी जेवढे काही कायदे बनवते त्याचप्रमाणे GR प्रकाशित करते आणि FSSAI आणि फूड डिपार्टमेंट सध्याच्या घडीला कुठे गेलेला आहे आणि फूड डिपार्टमेंटचे कोणकोणते नियम आहेत, जे नियम आपल्या सगळ्याच सामान्य नागरिकांना माहीत असणं आवश्यक आहे। सगळ्यात अगोदर घटनाक्रम नेमका काय आहे, त्याचबरोबर आज सकाळपासून न्यूज चॅनलवाल्यांनी ज्या पद्धतीचं वार्तांकन केलेलं आहे त्याविषयी जाणून घेऊ आणि याच्यानंतर फूड ड्रग्स डिपार्टमेंट यांनी जे काही नियम बनवलेले आहेत, मग ते राज्याचे असतील आणि केंद्राचे असतील, यावरती देखील आपण प्रकाश टाकणार आहोत। हे नियम आणि कायदे का महत्त्वाचे आहेत? कारण की आपण दररोज आणि नेहमी कुठे ना कुठेतरी हॉटेलमध्ये, ढाब्यावरती, रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी जातो आणि त्या ठिकाणात आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधीतरी अशा प्रकारचा अनुभव हा येत असतो आणि अशा प्रकारचा अनुभव आल्याच्या नंतर त्याच्या संबंधी तक्रार नेमकी कुठे करायची, कशा पद्धतीने करायची, यावरती आज आपण समजून घेणार आहोत हा सगळा घटनाक्रम। मित्रांनो, काल संध्याकाळी साधारणपणे 8-10च्या नंतर आमदार, सध्याला पावसाळी अधिवेशन आहे आणि पावसाळी अधिवेशन असल्यामुळे महाराष्ट्रभरामधील 288 आमदार, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे साधारणपणे 78 आमदार, त्याचप्रमाणे सगळ्याच विभागाचे प्रमुख, सरकारी अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आणि प्रत्येक आमदारांचे कार्यकर्ते हे सध्याच्या घडीला पावसाळी अधिवेशन असल्यामुळे मुंबई या ठिकाणातील मंत्रालय, विधानभवन या आजूबाजूच्या परिसरामध्ये सध्याला वास्तव्याला आहे। काल रात्री साधारणपणे 8-10च्या दरम्यानमध्ये साधारणपणे 10च्या नंतर संजय गायकवाड, जे की बुलढाणा या ठिकाणातील आमदार आहेत, शिवसेना एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटातून ते आमदार आहेत, यांनी जेवणासाठी काय ऑर्डर केली। या ऑर्डरमध्ये साधारणपणे वरण भात, भाजी, चपाती अशा स्वरूपाचं हलकं जेवण होतं। संजय गायकवाड हे जेव्हा जेवण करायला बसले त्यावेळी त्यांना जाणवलं की त्यांच्या पार्सलमध्ये जी डाळ देण्यात आलेली आहे ही डाळ शिळी आहे, त्या डाळीचा वास येत आहे आणि ती निकृष्ट दर्जाची आहे। या संदर्भामध्ये त्यांनी तात्काळ त्या हॉटेलच्या काउंटरवरती जो कोणी बसला होता त्याला फोन करून कळवलं। त्याच्यानंतर ते स्वतः ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या स्थितीमध्ये होते त्या स्थितीमध्ये त्या कॅन्टीनमध्ये पोचले। आता ही स्थिती म्हणजे साधारणपणे अंगावरती टावेल गुंडाळलेला आणि अंगामध्ये बनियान, अशा बनियान आणि टावेल अशा स्वरूपामध्ये ते कॅन्टीनमध्ये पोचले। महाराष्ट्रामध्ये आपण असं ऐकलं की चड्डी बनियान गँग असते, मात्र सध्याच्या घडीला मंत्रालयामध्ये टावेल बनियान गँग हे आपल्याला दिसून येते। संजय गायकवाड यांनी त्या कॅन्टीनच्या कॅश काउंटरवरती जो कोणी बसला होता त्याला हे प्रकरण सांगितलं। त्याच्यानंतर त्या ठिकाणी उभे असणाऱ्या वेटर यांच्याशी ते जाणून घेतलं आणि मारझोड केली। मारझोड त्यांनी ज्या पद्धतीने केलेली आहे ही मारझोड एखाद्या बॉक्सिंग किंवा कराटे ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीची ती मारझोड झालेली आहे। संजय गायकवाड यांच्यासोबत जे कार्यकर्ते होते यांनी देखील त्या वेटरला मारझोड केलेल्या। हे इथपर्यंत प्रकरण झाल्याच्या नंतर याच्या पुढे कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं जाणून घेणं आपल्या सगळ्यांना गरजेचं आहे। संजय गायकवाड हे आमदार आहेत, साधारणपणे 2 ते 3 टर्म ते आमदार राहिलेले आहेत आणि सध्याच्या घडीला देखील ते रनिंग सिटिंग आमदार आहेत आणि एक सत्ताधारी पक्षाचे ते आमदार आहेत। सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने अशा प्रकारचं कृत्य करणं हे संपूर्ण जनतेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। कारण की प्रत्येक देशातील सामान्य ते सामान्य नागरिकाला या देशामध्ये कोणत्या स्वरूपाचे कायदे आहेत, कशा प्रकारचे नियम बनवलेले आहेत आणि कशा प्रकारचे GR प्रकाशित झालेले आहेत हे जर सामान्य नागरिकांना कळत असेल तर आमदार हे सगळ्या गोष्टी का वाचत नसतील। सगळ्यात अगोदर जर त्यांना शिळं अन्न देण्यात आलं होतं तर त्यांनी ती तक्रार फूड डिपार्टमेंटकडे करणं गरजेचं आहे। फूड डिपार्टमेंटने त्या प्रकारची चौकशी करून
योग्य की अयोग्य करून त्या हॉटेलच्या संपूर्ण प्रशासनावरती कारवाई केली जाऊ शकली असते. मात्र तशा प्रकारचं न करता संजय गायकवाड यांनी डायरेक्ट त्या वेटरला मारझोड केलेली आहे. वेटरने देखील गुपचूप पद्धतीने मार खाऊन घेतला आणि हे प्रकरण न वाढवण्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याच प्रकारची तक्रार नोंदवून घेतलेली नाही. सकाळपासून जर तुम्ही पाहिलं तर विविध न्यूज चॅनलचे प्रतिनिधी त्या ठिकाणी येऊन बाईट काढत आहेत, इंटरव्ह्यू घेत आहेत आणि तो प्रसंग दाखवत आहेत. अशावेळी जेव्हा TV9ने जेव्हा ती बातमी किचनमधली प्रकाशित करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी त्या ठिकाणी किचनमध्ये साफसफाईचं काम चालू होतं. म्हणजेच एका प्रकारे कोणीतरी त्या हॉटेल व्यावसायिकाला माहिती दिलेली असेल की काही वेळात फूड डिपार्टमेंटचे अधिकारी तुमच्या ठिकाणी येणार आहेत, तात्काळ त्या ठिकाणात स्वच्छता राखण्याची जबाबदारी घ्या. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर अर्धा तासाच्या नंतर मुंबई तकवरती त्याच किचनमध्ये फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचे अधिकारी वर्ग त्या ठिकाणी आलेला होता आणि ते सगळे काही इन्स्पेक्शन करत होते की नेमकं त्या किचनमधली परिस्थिती नेमकी काय. आता यावरून एक लक्षात घ्या की फूड अँड ड्रग डिपार्टमेंट FSSAI यांनी काही नियम बनवलेले आहेत आणि हे नियम प्रत्येक नागरिकाला माहीत असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं तर ज्या ठिकाणी आपण कोणत्याही हॉटेलमध्ये जातो, रेस्टॉरंटमध्ये जातो, ढाब्यावरती जातो, त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर ज्या ठिकाणी कॅश काउंटर आहे ह्या कॅश काउंटरच्या मागच्या बाजूला FSSAI यांनी प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र त्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये आहे की नाही हे बघणं प्रत्येक नागरिकाचं कार्य आहे. त्याचप्रमाणे फूड सेफ्टी डिपार्टमेंटकडून देखील एक प्रमाणपत्र देण्यात येतं की ते अन्नाच्या संदर्भात असतं, ते देखील त्या हॉटेलमध्ये लावणं देखील गरजेचं आहे आणि ते देखील दर्शनी भागात. त्याच्यानंतरचा पुढचा नियम असा आहे की प्रत्येक नागरिकाला ज्याप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे त्याला अन्न वस्त्र निवारा आपण जो म्हणतो तो देखील ग्रहण करण्याचा अधिकार आहे. अन्न नुसतं चवीला चांगलं असणं हे महत्त्वाचं नसून अन्न किती सुरक्षितरित्या स्वच्छतेने बनवलं जातं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. दुसरा नियम असा आहे की जे किचन आहे या किचनमध्ये किचनच्या आतील भिंती, खालचा फ्लोअर, वरचं छत, त्याचप्रमाणे व्हेंटिलेशन होण्यासाठी खिडक्या, दरवाजे, त्याचप्रमाणे त्या किचनमध्ये काम करणारे जे कोणी आचार्य असतील, अन्न बनवणारे जे कोणी लोक असतील यांची स्वच्छता आणि महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण हॉटेलमध्ये वेटर असतील किंवा किचनमध्ये काम करणारे असतील किंवा पार्सल सुविधा पोचवणारे जे कोणी वर्कर असतील या सगळ्यांचाच बॉडी चेकअपचा, तंदुरुस्तीचा प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येकाचं असणं गरजेचं आहे. याच्या पुढचा नियम असा आहे की ज्या किचनमध्ये अन्न बनवलं जातं त्या किचनमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने म्हणजेच व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही गोष्टी कटिंग करण्यासाठी वेगवेगळे चॉपसीट म्हणजेच कटिंग करण्याचे साधन असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अन्न ज्या भांड्यांमध्ये बनवलं जातं ते भांडे वेगवेगळे ठेवणे गरजेचं आहे, स्वच्छ पुसून. त्याचप्रमाणे त्या किचनमध्ये कोणत्याच प्रकारचे कीटक, जंतू, जीव याच्यामध्ये झुरळ असतील, उंदीर असतील, घूस असतील, पाला असतील किंवा अन्य काय असतील अशा प्रकारचा प्रादुर्भाव होऊ नये हा देखील नियम त्याच्यामध्ये फूड अँड ड्रग्स यांच्या नियमावलीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आहे. त्याच्यानंतर तिसरा नियम असा आहे की हॉटेलमध्ये जे कोणी वेटर असतात, जे वेटर ग्राहकांना अन्न पोचण्याचं काम करतात, या वेटरांचं सगळ्यात पहिलं पूर्णतः बॉडी तंदुरुस्त आहे की नाही याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. सेकंड ऑफ साफसुथरा असणं तो वेटर गरजेचा आहे. त्याच्या अंगावरती ज्या काही हॉटेल असतील त्या हॉटेलची कपडे म्हणजे साध्या भाषेमध्ये वर्दी. आणि चौथं म्हणजे त्याने डोक्यावरती टोपी घालणं आवश्यक आहे. याच्या पुढचा नियम असा आहे की त्या किचनमध्ये किंवा त्या हॉटेलमध्ये जेवढा काही कचरा निर्माण होतो हा कचरा योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाते की नाही हे देखील महत्त्वाचं आहे. म्हणजेच ओला कचरा, सुका कचरा हा तर सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र त्याच्या व्यतिरिक्त हॉटेलमध्ये जेवढं काही अन्नाची नासाडी होत असेल, कोणी अर्धवट अन्न टाकत असेल, हे अन्न ज्यावेळी तुम्ही कचराकुंडीमध्ये टाकता त्या कचराकुंडीच्या आजूबाजूला स्वच्छता असणं गरजेचं आहे. त्या कचराकुंडीवरती कोणत्याच प्रकारच्या माशा बसू नयेत, कीटक बसू नयेत, जीवजंतू बसू नयेत, या प्रकारची सुरक्षा देखील त्या हॉटेल मालकांनीच घेणं गरजेचं आहे.
फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचे अधिकारी यांना मुंबई तकच्या न्यूज रिपोर्टरने जेव्हा विचारलं की संजय गायकवाड यांनी तक्रार केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी आलेला आहात का, तर त्याच्यावरती फूड अँड ड्रगच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याकडे कोणत्याच प्रकारची तक्रार आलेली नाही, मात्र सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलवरती ज्या प्रकारच्या बातम्या प्रकाशित होत आहेत त्यावरून आम्ही स्वतःहून या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. अशाच प्रकारचं कार्य हे फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचे अधिकारी आणि कर्मचारी इतर हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट या ठिकाणी करताना आपल्याला कधीच आढळत नाहीत. आता महत्त्वाचा आणि सगळ्यात गरजेचा एक प्रश्न निर्माण आहे, तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विविध विद्यार्थींसाठी काही वसतिगृह निर्माण करण्यात आलेले आहेत आणि या वसतिगृहामध्ये सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचा नाश्ता असेल आणि रात्रीचं जेवण असेल अशा पद्धतीने दिलं जातं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भरपूर साऱ्या अंगणवाडी शाळांमध्ये मध्याह्न भोजनाच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना जेवण पुरवण्यात येतं. भरपूर वेळा आपण ऐकत असतो की अंगणवाडी शाळांमध्ये किंवा वसतिगृहाच्या हॉस्टेलमध्ये निकृष्ट पद्धतीचं जेवण आढळून आलेलं आहे. भरपूर वेळा जेवणामध्ये आळ्या आढळून आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अन्न ज्या पद्धतीने देण्यात येतं किंवा वाढलं जातं त्या देखील गोष्टी या खराब किंवा घाणेरड्या स्वरूपाच्या आढळून आलेल्या आहेत. याच्यावरती देखील फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटचे अधिकारी वर्ग असतील, कर्मचारी असतील किंवा महाराष्ट्रातील कोणताही आमदार हा विधानसभेमध्ये अशा प्रकारची बाजू मांडताना आपल्याला दिसत नाही. सध्याला संजय गायकवाड यांना निकृष्ट दर्जाचं अन्न प्राप्त झालं म्हणून त्यांनी त्या गोरगरीब कर्मचाऱ्याला मारझोड केली. मात्र संजय गायकवाड यांना जर हे सगळे नियम आणि कायदे जर माहीत असते तर त्यांनी त्या कर्मचाऱ्याला मारण्याच्या ऐवजी फूड अँड ड्रग डिपार्टमेंट, त्याचप्रमाणे विधानसभेमध्ये आणि त्यांच्या आमदारकीचा जो रुतबा आहे त्या हिशोबाने त्यांनी त्याच्यावरती कारवाई करणं योग्य होतं. महत्त्वाचं म्हणजे हॉटेलमधून आपण ज्यावेळी पार्सल मागवतो हे पार्सल याच्या संदर्भामध्ये देखील नियम आहेत. हे नियम नीट समजून घ्या, म्हणजे आपण ज्यावेळी हॉटेलमधून अन्न मागवतो त्यावेळी आपल्याला हे महत्त्वाचे ठरते. फूड अँड ड्रग डिपार्टमेंटने अन्न जेव्हा आपण पार्सल मागवतो त्या पार्सलच्या संदर्भामध्ये नियम बनवलेले आहेत की अन्न कधीही पार्सल देताना कोणत्याही प्लास्टिकच्या थैलीमध्ये ते अन्न रॅप करून दिले जाऊ नये. अन्न कधीही प्लास्टिकच्या थैलीमध्ये रॅप करून दिले जाऊ नये. अन्न जर तुम्हाला पार्सल करायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या आकाराचे, प्लास्टिकच्या आकाराचे जाड सीलबंद डब्बे वापरावेत, जेणेकरून ते यूज अँड थ्रो स्वरूपाचे असतील. एकदा ते जेवले की त्याच्यानंतर ते फेकण्याच्या स्वरूपात असतील. मात्र प्लास्टिकच्या थैल्यांमध्ये कधीही अन्न पार्सल करू नये असा फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचा नियम आहे. हे जर संजय गायकवाड यांना जर माहीत असतं तर त्यांनी त्याच वेळी ओळखलं असतं की त्यांना ज्या पद्धतीने डाळ देण्यात आलेली होती ही डाळ कोणत्याही प्लास्टिकच्या डब्यामध्ये देण्यात आलेली नसून ती प्लास्टिकच्या थैलीमध्ये देण्यात आलेली होती. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की अतिथी देवो भव. आजही आपण भरपूर ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिलं कोणत्याही घरामध्ये जाऊ आपण किंवा कुठेही गेलो तर सगळ्यात अगोदर आपल्याला पाणी पिण्यासाठी दिलं जातं. गेल्या 10 वर्षापासून ही पद्धत सरासर पद्धतीने बंद झालेली आहे. प्रत्येक हॉटेलामध्ये यापूर्वी जर बघितलं तर प्रत्येक हॉटेलामध्ये जेव्हा कोणता कस्टमर किंवा ग्राहक जायचा त्यावेळी सगळ्यात प्रथम त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास आणून दिला जात असे. मात्र आताच्या घडीला कोणत्याही हॉटेलमध्ये अशा प्रकारची पद्धत, अशा प्रकारचा रिवाज हा सरासर पद्धतीने बंद झालेला आहे. त्यांना जर पिण्याचे पाणी मागितलं तर ते सर्रास पद्धतीने 10 रुपयाची किंवा 20 रुपयाची प्लास्टिक बंदची बॉटल आपल्यासमोर आणून ठेवतात आणि त्या रीतीने ग्राहकांची एक प्रकारच्या खिसा रिकामा करण्याचा ते प्रयत्न करतात. फूड अँड ड्रग डिपार्टमेंटमध्ये देखील अशा पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये देखील नियम आहे. तो म्हणजे प्रत्येक हॉटेलमध्ये स्वच्छ पाणी ग्राहकाला देणे, त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्यावरती कोणत्याच प्रकारचे पैसे आकारले जाऊ नये, म्हणजे जे ग्लासमधून जे पाणी देतात त्याच्यावरती. त्याचप्रमाणे काही वेळा आपण काही शीतपेय घेतो, या शीतपेयांमध्ये आपण बर्फाचे तुकडे टाकतो. हे बर्फाचे तुकडे देखील पिण्याच्याच पाण्याने बनवले गेले पाहिजेत. हे बर्फाचे तुकडे जर अन्य वापरातील पाणी असेल त्यांच्यामार्फत जर ते बर्फ बनवले जात असतील तर त्याच्या संदर्भामध्ये देखील फूड अँड ड्रग डिपार्टमेंट
त्या हॉटेलवरती कारवाई करू शकतं. अशा प्रकारे संजय गायकवाड यांनी फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचे काही नियम आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि खास करून महाराष्ट्रातील जनतेने देखील फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचे साधेसुधे जे नियम आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे की आपण जेव्हा पार्सल मागवतो त्यावेळीचा काय नियम आहे, किचनच्या संदर्भात काय आहे, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात काय आहे, त्या ठिकाणी जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात काय नियम आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे अन्न आपल्याला फक्त चवीपुरतं दिलं जाऊ नये, तर त्या अन्नाची क्वालिटी मेंटेन असावी आणि ते अन्न स्वच्छ आणि साफसुथरं असणं देखील महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या हॉटेलमध्ये जेवढे काही कर्मचारी काम करत असतात या कर्मचाऱ्यांसाठी वेगळं स्वच्छतागृह असावं, त्यांना कपडे बदलण्यासाठी वेगळं प्रायव्हेट रूमची देखील व्यवस्था करणे. जर ते कर्मचारी त्या ठिकाणी राहत असतील तर त्यांना त्या हॉटेलच्या थोड्या अंतरावरती एक वेगळ्या स्वरूपाचा रूम देखील त्या वेटरला किंवा त्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्यावा असा देखील नियम फूड अँड ड्रग डिपार्टमेंट यांच्यामध्ये लिहून ठेवलेला आहे. आणि ह्या नियमाचं प्रत्येक नागरिकाने वाचन करावं, समजून घ्यावं, जेणेकरून वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा आपण जातो त्यावेळी आपल्यासोबत जर अशा प्रकारची जर घटना घडली तर ते नियम तुम्ही थेट त्या हॉटेल चालकांना, त्या हॉटेल व्यावसायिकांना किंवा त्या ठिकाणातील मॅनेजमेंटला तुम्ही दाखवून आपला हक्क काय आहे, आपला अधिकार काय आहे आणि हॉटेल चालकांचे कर्तव्य काय आहेत हे आपण दाखवून देऊ शकतो.